तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर कॅप्शनवर कळालंच असेल की हा ब्लॉग कसला आहे. तुम्ही खूप एक्सायटेड होता या ब्लॉगसाठी. ब्लॉग कंटिन्यू करा. सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा. ब्लॉग पूर्ण बघा. आणि जी नेम रिव्हील आहे त्याचं जे आपण तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओज वगैरेमध्ये की असं छान असं कपडा असतो त्याच्यावर नाव लिहिलेलं वगैरे असतं. तर तसंच मी घरी तयार करते स्वतः. तर तुम्हाला थोडंसं दिसेलच पुढे की म्हणजे आधी मी नाव रिव्हीलचं व्हिडिओ टाकणार, मग तुम्हाला दाखवेल की मी कसं कसं ते बनवलं घरच्या घरी. तर आज तो दिवस आहे, म्हणजे जाण्याच्या एक दिवस अगोदर. तर आज मला पूर्ण दिवसभर मी तेच काम करणार आहे. बाळाच्या नाव रिव्हीलचं ते छान असं बनवणार आहे. तर मी त्यासाठी सगळ्या गोष्टी कलेक्ट केलेल्या आहेत आणि आहुंना पण सांगितलं होतं काय काय लागते काय नाही, कलर्स वगैरे सगळं. मग हे ठरवलं होतं की मी ऑर्डर देणार, पण नंतर ठरवलं की जी मजा स्वतः करण्यात आहे ती दुसऱ्याला देण्यात काहीच नाही. तर मग म्हणतात चला आपण स्वतःच तयार करूयात, बघूयात कसं होतं आहे ते. तर बघूयात कसं माझ्या डोक्यात जी आयडिया ती एक्झिक्यूट होते की नाही. आणि तुम्ही सांगा बाळाचं नाव तुम्हाला आवडलं की नाही तुम्ही. तर चला सुरुवात करूया ब्लॉगला. आणि ब्लॉग पूर्ण बघा आणि कमेंट करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं हाईप करायला विसरू नका. अशा प्रकारे बनवायला सुरुवात केली. मला जेवढं कापड लागत होतं तेवढं कापड कापून घेतलं. पाईप आणला होता शिवराजचा. तर पाईप आता हे घरात असेच पडून होते. म्हटलं ह्याचा काहीतरी यूज करावं. छान असं ओपन करण्यासारखं करायचं. ते इथे पिनं लावून घेतल्यात, कारण मग ते असं पकडताना ते सटकते, त्याच्यामुळे पिनं लावून मग आता हे मी छान शिवून घेणार. टिप पण मारू शकत होते पण मला हाताने शिवायचं. मी आता हे शिवणार आहे छान. आणि मग शिवून झाल्यानंतर बॅक साईडने मग कडूने वगैरे नावल्यानंतर पेंट करेल. आणि मग अजून काय डेकोरेटिव्ह करायचं वगैरे करेल ते हळूहळू दिसेल. मी पूर्ण नाही दाखवणार बनवत बसतं, कारण व्हिडिओ खूप लॉंग होईल. तर थोडं थोडं दाखवते कसं मी तयारी केली. आता हे शिवून घेते आणि मग त्याच्यानंतर मागे खडूने वगैरे लिहून घेते. तर पहा पूर्ण झाल्यानंतर आहे की नाही. चालेल स्टार्ट आहे. तर आधी मी खडूने छान ड्रॉइंग करून घेते, म्हणजे मला त्याच्यावर पेंट करायला सोपं जाईल. आणि व्हिडिओ आमचा ओम घेतोय, त्यामुळे तो मुद्दामून मस्ती करतोय. मध्येच सानिकाला दाखवतोय, मला तर तिला दाखवायचं नव्हतं. तर कॅमेरा फ्लिप करतोय सारखा. तर अशा प्रकारे ड्रॉइंग काढते, खाली नाव लिहिते. पेंट करायला सुरुवात झाल्यानंतर दाखवते, कारण पेंट कारण लगेच तुम्हाला नाव कळून देतात. तर स्वामींचं चित्र काढते. स्वामींची खूप कृपा आहे. गुरुवारी तिचा जन्म झाला आहे, त्यावरनं आता पुढे तुम्हाला कळलंच असेल बऱ्यापैकी. आता नाव तर अगोदर नाव तर कळलंच आहे काय, त्याच्यावरनंच आम्ही नाव ठेवलेलं आहे. चला पेंट करून घेते. तर असं थोडंसं रफली मी काढून घेतलेलं आहे. खाली नाव आहे, तर नाव तर तुम्हाला कळलं पण असेल काय असेल ते. तर चला आता मी रफली ड्रॉइंग केलेलं आहे खडूनी. आता ते मी छान पेंट करते. आता डायरेक्ट तुम्हाला रेडी झालेलंच दाखवते, किंवा पेंट करताना मी थोडं दाखवते तुम्हाला जमलं तर. कारण मग असं व्हिडिओ घेत बसलं तर खूप जास्त माझा वेळ जातो आहे. तर मी आता तुम्हाला डायरेक्ट कंप्लीट झाल्यावर दाखवते. तुझे फ्रेंड्स म्हणत असते काय मस्त व्लॉग किती. खूप कष्ट करावे लागतात सगळ्या गोष्टी, पण ही जी मजा अशी स्वतः करण्यात येणार. हो, नजर लग गई, नजर लग गई इसको. इतकं छान केलं होतं मी. अभी उसको क्या उसको करना पडेगा उधर. ही जी मजा स्वतः करण्यात आहे ना, ती आयते आणण्यात मजा नाही. आयते याच्यात तर मला लगेच भेटलं असतं 5 मिनिटात. पण आता माझ्याकडे वेळ आहे, तर मी म्हटलं चला स्वतः करावं. स्वतः कर कसं वाटतं नाही यार, मी स्वतः केलं बस. एक गोष्ट घडली. तर अशा प्रकारे माझं ऑलमोस्ट डन होत राहिलं. म्हणजे 10% झाले सगळं. फक्त 10%च म्हणते बघा, एवढी कंटाळी. जवळपास 90% झाले. 10% म्हणजे थोडंसं नाही का म्हणजे बॉर्डर वगैरे काही छोट्या मोठ्या गोष्टी त्या करायच्या राहिल्यात. तर ऑलमोस्ट डन झालेलं आहे. तुम्हाला दाखवते, म्हणजे पूर्ण तुम्हाला एक व्हिडिओ दिसेलच. ते दिसतंय का बघा. तर असं ऑलमोस्ट डन झालेलं आहे. कलरिंग वगैरे जे मला करायचं होतं ती कन्सेप्ट झाली, पण अजून जे फिनिशिंग करायची ती फिनिशिंग राहिली माझी. 10% फिनिशिंग राहिली साईडनं वगैरे. तर ते तुम्ही आता पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये, तर कसं झालं आहे ते. तर अशा प्रकारे मी इतकी सारी मेहनत केली. कधी दुपारी 12 वाजल्यापासून करते, तर आत्ता साधारण 6 वाजत आले, कारण हे सुकायला वगैरे पण वेळ लागतो.
तर असं सगळं रेडी झालंय. कसं वाटतंय ते आणि तुम्हाला नेम रिव्हिलचं आवडलं का ते नक्की कमेंट करून सांगा. खास करून हे व्हिडिओज घेतले कारण तुम्हाला कळावे की मी किती मेहनत घेतली त्या नेम रिव्हिलसाठी. मला पाहिजे असतं तर मी असं डायरेक्ट काहीतरी वेगळं केलं असतं, पण मला असं वाटत होतं की आम्ही जे नाव ठेवलंय ते तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर कमेंट करून सांगा. नक्कीच आवडलं असेल, कमेंट करायची गरज आहे. तुम्ही स्वतःहूनच म्हटलं वा किती सुंदर नाव ठेवलंय. खूप नावं शोधली आम्ही, पण आम्हाला ज्यावेळेस कळलं की अरे चला तिचा जन्म गुरुवारचा आहे आणि खास गोष्ट सांगायची झाली तर आता ती तुम्ही आधी ऐकलीच असेल का आम्ही समर्थ नाव ठेवलेलं आहे. या गोष्टीमुळे मग मी हे सगळी कन्सेप्ट डोक्यात आली माझ्या आणि मग मला वेळ नसायचा, बाळामुळे वेळ भेटत नाही. तर बाळ जेव्हा झोपते तेव्हा मी हे काम करते. तर ऑलमोस्ट डन होतं. आता फिनिशिंग वगैरे होईलच एक अर्धा तासात. तर फायनल व्हिडिओ म्हणजे तुम्हाला एक फोटो पुढे अटॅच करेल किंवा व्हिडिओ अटॅच करेल जर तुम्हाला असं नेमकं असं व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसलं नसेल तर. चला तिचे सगळे जुने फोटो पाहिले जन्मलेले म्हणजे किती फरक झाले. बाळ जन्मले ना तेव्हा 2च महिने झाले ना. मान पकडते खाली असं बस फक्त तिला लय हालचाल त्यामुळे मागं पकडते. बोललेलं कळतं का तुला? बोललेलं कळतं का? मम्मी बोलते का दिवशी? बोललेलं मावशी जास्त बोलत. चल इकडे चल. पप्पांसारखी दिसती ना ग खूप सारी. अशी बाबा पण मुली बापावर पडलेलं भाग्य काय झालं आणि पिल्लू? मुलगा आईवर पडावा म्हणजे जरा बरी वाटायला लागलीस खरंच. मान हे कर टोपी तिची कर. अगं बाबा खाऊन टाकलं. काय 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 मम्मा बोलते की त्रास दिली नाही? का ग? मम्मा बोलते की नाही? अक्कलकोटला गेल्यानंतर नाही काहीच नाही. काहीच नाही. मला वाटतं कोणती आजारी बिजारी सर्दी बिर्दी होती. काय बाबा कुठं नाव छान फिरताय? ठेवलंय, समर्था. कुठं फिरजा? कुठे जाऊन आलाय? अक्कलकोटला जाऊन त्यांचीच होती आलाय, दोघांची. तुळजापूरला जाऊन दोघांची आलाय. 2-3 नाव होती. समयरा होतं, राजलक्ष्मी होती. ए जे आजी आलेली आजी बिजी म्हणायचं नाही. आजीच्या मांडीच्या. आजी वाटते का मी आता तर? बघा मी आजी वाटते का? नाही ना. काय होते आजी म्हणते? काय होतंय? आजी म्हणते बाई नुसती आमची नाकाशी पाय हात हलवते. मम्मी पोटात इथे रडारडीचा कार्यक्रम चालले. आयो मगर मच्छी असू दे. हसायला मावशी झाली. हे पण हसायला लागले. मम्मी आणि मावशी खोटं खोटं. ए मम्मी इकडे इकडे. आजी 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 येसे आजी. मला आजी आजी म्हणायला व्हायचं नाही. मावशीला तुला बाळ झालं. होय ग. म्हटलं नजर सगळीकडे यायची कुठं आवाज लय आहे करायची मला. हालत असेल ना असं पूर्ण गोल. मी जास्त व्हिडिओ करून ठेवलेत असे पूर्ण असं हे करायचं. पोट असं असं पोट अजून 2 असं महिन्यांनी असं करायला लागेल. लय डेंजर आहे पोट. म्हणजे नाही का ती 2 महिन्याची पण असं बाकी 6 महिन्यासारखी. हा ना. आणि नाही का आवाज येतो त्या दिवशी आणि चांगली. आईची नजर बघती आता आजोबांकडे बघत होती मी समोर होते ती माझ्या नजरेलाच नजर दे. हे सगळं जे तिला नाचणं खेळणं हे फक्त तुझ्या आजी काय म्हणते बघू नाही का मोठं म्हणायचं नको इतक्या लवकर नको इतके. तिचा पप्पा आणि ती एवढे एवढे की 6 महिने तुला नाही म्हणलं 6 महिना नाही. पप्पा पण तिचे म्हणले नाही यायचंच नाही. नाही मीच म्हणलं नाही का लहान आहे. त्याच्यासाठी बघ किती मऊशी आणली बाळासाठी. मम्मी कुठे? मावशी देतात. काय झालं? नाही मावशी जोड ती मावशी मजर कसली बघ. आजीबाई तिला कसं वाटतं आजी झाल्यावर. ही सॅम आजी आजीबाई आणि ही कोणता आजीकडे बघ ना कशी बघते. आजी 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 मी आहेच आजी. तिला राग येतोय मला आजी म्हणल्यानंतर. बा मी आजीच आहे मला नाही काय
आजीची राग येतो ना बाळा तुला मला आजी म्हणलं नाही ज्योती आजी ज्योती आजी आजी झाल्यासारखं वागायचंच नाही ना. आपण जाऊ ज्योती आजीकडे जाऊ आपण जाऊ एक तर सासू केली आजी पण काम करायचे गाड्यांमध्ये उभं राहून तर व्हिडिओ काढायचे. कोणी म्हणायला पाहिजे याला कोण म्हणेल का आजी? मी व्हिडिओ दाखवला होता, आजी तुझी किती छान व्हिडिओ बनवते. तू पण लकी आहे म्हणा, तुझी मम्मी व्हिडिओ बनवते, तू मोठी आजी झाली ना. आपण ना तू मोठी झाली ना आपण तुझ्या खिडकीतून एक आजी ना सगळ्याच बाहेर निघू आजी सोबत संद्रुप म्हणजे आम्ही वस्तू नाही घेतली सिक्का घेतलाय म्हणजे बरं पडतं म्हणजे बरं पडतं म्हणजे बरं पडतं. आलं का लक्षात तुझ्या? तुझ्या मम्मीला कळलं तुला नाही कळणार. तुझ्याकडे लक्ष्मी आली तुझ्या घरी म्हणून लक्ष्मी अगं काय हे काय नाही मला वाटलं ह्याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये नाही दिलं. नाही box मध्ये. ते आणि माझं पॉकेट रिकामं आहे म्हणून मी म्हटलं मी याच्यात रिकामं pocket लक्ष्मी दिलं का काय दिलं का? याच्यात लक्ष्मी सोबत Box मध्ये गणपती दिलं म्हणजे ना गणपती सगळं आता गणपती आला पाहिजे असं तू म्हणते. हा गणपती आला पाहिजे. असं नसतं. मग मी तेव्हा मी स्वतःला आजी म्हणून घेणार. नाही म्हटलं त्याच्यामुळे मला पण नाही करायचं. ऐक ना, लवकर आणि लवकर का मग चालूचा नंबर लागेल. एकच मिनिट मावशी तू एकावरच का बस केली ग असं विचार नाही इकडे विचार ऐक ना, माझा नवरा काय म्हटलं माहितीये का? असते की नाही तू एजी आजी ग एजी आजी साडी नेसली आहे तुमच्या दोघींच्यात. तुमच्या दोघींच्यात मोठं कोण आहे? मी 3 दिवसानं मोठी याच आजीला महत्व आहे. बरं मग तिघीमध्ये मोठं बघायला नाही मी आहे मोठी पण मी नाही साडी नाही मी साडी नाही घेतली. मी दिसायची मोठी असली तर मी लहान आहे दोघींपेक्षा. तुम्ही सर्वात लहान आणि बिंदू 3 दिवसानं लहान आहे काय काय असेल पण आहे लहान. ओके मानतो मान हो पदर घे डोक्यावर घे पदर घे बस सर्व एकदम व्यवस्थित. मैत्रिणी असावं लागतं सोबत. अगं आजीने पदर घेतला. हे बघ ते हिरो कुठला हिरोपंती पिक्चर पाहिलाय ना? जो दोस्त कमीने नहीं होते वो कमीने दोस्त नहीं होते. घे धर पदरात पदर असू दे तू पदरच म्हणायचा. अगं भजीर वडणी नाही तर साडी असती. जुनी रूढ नाही आता कोणी पाळी. प्लीज गोड झोपली आहे बाई छोटूशी पिल्ली. पहिल्या दिवशी ऍक्सेप्ट केलं ना घेतलं मी आजी आहे. ऐक ना तुझ्या स्टेटसला माझा फोटो ठेव तिचा फोटो ठेव त्याच्या खाली संतूर आजी असं लिह तू पण ठेव स्टेटस संतूर आजी. काय फायदा नाही तिथं कोण नाही बघत. हे ऐकायचं अशा लोकांनी फायदा माझ्या भरपूर झालं. माझ्या पण 600 650 आरामशीर झाले. आजोराची वर आहे तिच्या आहे किती संतुराची म्हणजे पण संतुराजी नंबर 1 सांगावं लागतं का? ऍक्सेप्ट कोणी केलं पहिल्यांदा मी केलं. आता केलं submit करून टाकलं. मग ते 3 नंबरचे ना. हो 3 नंबरची फक्त आजी आजी नंबर 1 आजी नंबर 3 आजी नंबर 3 एजे संतूर संतूर एजे आजी पुढे. तुला एवढंच ऐकायचं होतं का? मी कुठे बोललीस तर काहीच नाही बोलायचं नाही तर मध्ये काहीतरी 1 नंबरला तिने स्टार्टिंग करून दिली एंडिंग तिकडे झाली. तुमच्याकडं शांत बसूनच सगळे खेळ सुरू झाल्या विषय काही असू दे तिथं 1 नंबरला माझा फोटो लाव आणि संतुराची टाक. असा कसा संबंध 1 नंबरला 3 नंबरला आजी झाली. आजी नंतर झालीस ना आजी नंतर झाली ना हा मग नंतर संतुराची पण पहिल्यापासूनच गेलो ना, असं घेतलं
मला नाही आजी म्हणायचं, मी नाही आजी. मला नाही आजी. इतके नाटकं केले की बस. हा नॉन शेवटपर्यंत ऐकलं नाही. कबूलच नाही केलं. कबूलच नाही, आतापर्यंत कबूल नाही केलं. संतूर लागल्यामुळं. ते बरोबर आहे संतुराजी. आता आता केलं. तिच्या पंच सासूनी नातवंड परतवंड आणि निपवंड बघितली. दुर्गाचे आजोबा आहेत. दुर्गाचे आजोबा. तुझ्याकडे ते मटन चिकन भाजी